जब सवाल सच से टकराता है तो आवाज देशभर में गूंजती है। भाऊ ही लाईन ऐकून मी पण उभा राहिलो सोफ्यावरून, वाटलं आता ट्रेलर मध्येच क्रांती बघायला मिळणार। मग ट्रेलर सुरू झाला आणि माझा आखरी सवाल हाच होता, भाऊ हे नक्की काय दाखवतायत मला। नमस्कार मित्रांनो, झक्कास रिव्ह्यूवर स्वागत आहे। मी आहे विकी। जाणून घेऊया कसा आहे हा ट्रेलर। कोई ग्लोबल ऑर्गेनाइजेशन नहीं है, इट्स अ टेरर मशीन। अगर हम टेररिस्ट होते तो टेररिस्ट हमें क्यों मारते? शेवटी व्हॉइस ओव्हर सांगतो की आखरी सवाल विचारला जाणार आहे, जो म्हणजे पॉलिटिक्सशी काही संबंध नाही। भाऊ फक्त 2 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये गांधी हत्या आणि उंची दोन्ही कोमून तुम्ही मला अपॉलिटिकल पिक्चर विकताय, हे म्हणजे मिरचीच लोणचं दाखवून याला काही तिखट नाही म्हणण्यासारखं आहे। बाबरी मस्जिद। अगर आरएसएस एक शांत समाज सेवी संगठन है तो फिर उस दिन इनके लोग गुंबद पर क्यों चढ़े? एक स्कॉलर आहे विकी, डोकं गरम, ॲटिट्यूड फुल। तो त्याच्याच गुरुजींवर प्रोफेसर नाडकर्णीवर संजय दत्त ट्रेलरमध्ये दमदार एंट्री पब्लिकली आरोप लावतो। मग ट्रेलरमध्ये फ्लॅश कट्स येतात, टीव्ही चॅनल ओरडाओरडी अँकर्स इतके शाउट करतात की मला स्पीकर्स फुटेल। आणि मग गांधी हत्या, इमर्जन्सी, एक गायब झाली रिसर्चर, एक इन्व्हेस्टिगेटर, हे सगळे शॉट्स इतक्या स्पीडने येतात माझ्या डोक्यात एकच मसाला थाळी तयार झाली। माझे काही क्रेझी डायलॉग ट्रेलर बघताना डोक्यात आलेले। ट्रेलर मला एक शॉट, सर ये सिर्फ एक सवाल नी टाइपलाइन दोनदा आली आहे। फुल पिक्चर मध्ये किती वेळा येईल देव जाणे। अँकर्सचा शॉट बघून हे डिबेट आहे की भाजी मंडईतला भावताव, आणि हे फक्त ट्रेलर मध्ये आहे। भाऊ अजून पूर्ण पिक्चर बाकी आहे। सच कभी छुपता नहीं, हे लाईन ट्रेलर मध्येच येऊन गेली। म्हणजे ट्रेलर मध्ये सस्पेन्स स्पॉइल करते की काय अशी शंका येते। बॅकग्राऊंड म्युझिक इतकं इंटेन्स आहे की मला वाटलं कोणतरी माझ्या कानाजवळ ढोल वाजवतंय। टेन्शन दाखवा म्हणलं की टेन्शन ठोकाच समजलेत का काय। सारा मुझे अपने लक्ष्य तक पहुंचना है, अगवा या हरा उससे मुझे कोई फर्क पड़ता है विकी। अब ये मुद्दा यूनिवर्सिटी कैंपस से बहुत बड़ा है, इसे प्राइम टाइम चाहिए। ट्रेलर मध्ये काय भारी वाटलं, हो थोडं वाटलं। संजय दत्त स्क्रीनवर आला की एक वेगळाच वजन जाणवतं, फक्त काही सेकंदातच ते जाणवतं। नमाशी चक्रवर्तीचा लुक आणि इंटेन्सिटी ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेते। डेब्यू असूनही आत्मविश्वास दिसतोय। टॉपिक जड आहे आणि ट्रेलरमध्येच इतकं जड मटेरियल दाखवायचं धाडस दाखवलं, त्याबद्दल पूर्ण मार्क्स। ये सब आप इसलिए कर रहे हैं ना सर, ताकि आप अपने आरएसएस को बचा सके। वैसे भी आप आरएसएस के भोपोई तो है। आरएसएस का सच है मेरी थीसिस, जो सालों से छुपाया गया है, बट आई एम गोइंग टू अनमास्क द ट्रुथ। ट्रेलर मध्ये काय भंगार वाटलं? न्यूट्रल असल्याचा दावा करत ट्रेलरचा टोनच एका ठराविक दिशेने झुकलेला वाटतो, जणू बॅलन्स स्क्रिप्ट वाचली जाते, पण आवाज फक्त एकाच बाजूचा येतोय। सबटायटल नावाची गोष्ट या ट्रेलरला माहितच नाही। प्रत्येक शॉट, प्रत्येक लाईन हातोड्याने ठोकल्यासारखी दिली जाते। गांधी हत्येपासून इमर्जन्सी पर्यंत सगळं फक्त 2 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये कोंबले। अहो हे ट्रेलर आहे की हिस्ट्री टेक्स्टबुकचा ट्रेलर? 1992 बाबरी मस्जिद। अगर आरएसएस एक शांत समाज सेवी संगठन है तो फिर उस दिन इनके लोग गुंबद पर क्यों चढ़े? भाऊ हा ट्रेलर स्वतःला देशाला हादरवणारा सवाल समजतो, पण प्रत्यक्षात एक लाऊड ओव्हर द टॉप प्रोमो वाटतो, जो जड विषयाला हलक्यात घेतो आणि साध्या गोष्टीला जड बनवतो। तुम्ही आधीच कुठल्या टीम मध्ये असाल त्यानुसार तुम्हाला हा ट्रेलर एकतर वाह क्या सच बोला वाटेल किंवा हे जरा जास्तच झालं वाटेल। माझ्यासाठी क्युरियोसिटी नक्की वाढली, पण एक्सपेक्टेशन जरा जपून ठेवा। ये जो भी हो रहा है, ये इनजस्टिस, ये कॉन्स्पिरेसीज, ये मैनिपुलेशन, अगर आप इसको टेररिज्म नहीं कहेंगे तो फिर किसको कहेंगे? ये है मेरा आखिरी सवाल। दिस इज माय लास्ट क्वेश्चन टू यू। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, झक्कास रिव्ह्यू सबस्क्राइब करायला विसरू नका। मी आहे विकी, भेटूया पुढच्या रिव्ह्यू मध्ये। तोपर्यंत पाहत राहा झक्कास रिव्ह्यू, आणि लक्षात ठेवा जर कंटेंट झक्कास असेल तर रिव्ह्यू पण झक्कास असणार। जय महाराष्ट्र।